नमस्कार, मी पूजा आरी डिझाइन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करीत आहे। तर मागील व्हिडिओमध्ये बघा मी तुम्हाला दाखवलं की सुया कोणत्या वापराव्या आणि कोणत्या सुईने काम आपलं प्रोफेशनल होणार आहे ते। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवते की मी मागे तुम्हाला कशासाठी सांगितलं की तुम्ही प्रोफेशनल सुयाच वापरा म्हणून। तर मी तुम्हाला आज दाखवते की तुलिपच्या सुईने काय फरक पडतो आणि ज्या प्रोफेशनल सुई असतात त्याच्याने काय फरक पडतो ते। तर ज्यावेळेस तुम्ही काम करतील तर त्यावेळेस तुम्हाला ते समजूनच येईल की तुम्हाला कोणती सुई वापरली पाहिजे आहे आणि तुम्हाला खरंच पुढे अजून याच्यामध्ये काम करायचं असेल तर कोणती सुई आपण यूज करावी हे तुम्ही ऑटोमॅटिकली ते ज्यावेळेस हातात घेतील सुई आणि कामाला सुरुवात करतील तर तुम्हाला ते जाणवेलच। तर त्याच्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवते की कोणत्या सुईने काम फास्ट होतं आणि कोणती सुई तुम्हाला थोडंसं काम जरी चांगलं होत असेल तरी पण त्याच्यामध्ये काय होतं की स्पीड तुमचं कमी राहतं आणि स्पीड वाढवण्यासाठी आपण सुईची तयारी पण कशी करायची हे पण मी तुम्हाला दाखवेल। मग ती तुलिपची सुई असू द्या किंवा ती प्रोफेशनल सुई असू द्या, मी तुम्हाला दोघांचं पण दाखवेल। पण माझं सजेशन जर असेल तर तुम्ही प्रोफेशनल सुईच वापरावी, कारण त्याच्याने तुमच्या कामाला स्पीड येते, तुमचं काम छान होतं आणि तुम्हाला ती एक सवय लागून जाते। तुलिपच्या सुईने काम जरी चांगलं होत असेल तरी त्याला वेळ खूप लागतो। म्हणजे तर मी तुम्हाला सजेशन करेल की तुम्ही प्रोफेशनल सुईच वापरा, कारण का तर तुलिपच्या सुईने काम जरी तुमचं छान होत असेल ना तरी त्याला वेळ लागतो थोडासा तरी, जे आपलं प्रोफेशनल सुईने जसं पटकन होतं ते। तर ते आता आपण या व्हिडिओमध्ये बघणारच आहेत। तर चला आता मी तुम्हाला दाखवते की सुई कोणती छान आहे जी तुम्हाला काम करायचं आहे ते। तर हे बघा, आता तुम्ही इथे बघा ह्या सगळ्या सुया बघत असतील तर मला असं वाटतंय की काही सुया तर तुम्ही बघितल्या पण नसतील हातात घेऊन। तर या पद्धतीच्या ह्या सगळ्या सुया असतात बघा आरी वर्कसाठी। तर याच्यामध्ये आता जे जास्तीत जास्त जर सुया वापरल्या जातात ना तर त्या तुलिपच्या आहेत, त्याच्यानंतरून ह्या प्रोफेशनल सुया असतात। आता ह्या प्रोफेशनल सुईला मला तरी माहिती नाही की ह्याला काय नाव असतं का काय, पण ह्या फक्त आरीच्या निडल सांगितल्या ना तर माझे इथं मिळतात, तर त्याच्यामुळे याला काय बोलतात हे मला माहित नाही। आणि हे सर्वांनाच माहित असेल की ह्या तुलिपच्या सुया आहेत, हे ज्या आहेत तर ह्या। तर आता याच्यामध्ये कोणत्या सुया तुम्हाला कामाला चांगल्या आहेत आणि कोणत्या सुई तुम्हाला मिळत नसेल तर वापरायच्या, तर ते आता मी तुम्हाला सांगते। तर सगळ्यात पहिलं बघा, तर ही आहे तुलिपची सुई। आता तुलिपच्या सुया कशा येतात तर ह्या स्टीलच्या असतात बघा, हे प्युअर स्टीलमध्ये असतात आणि ह्या खरंच तसं बघायला गेलं तर याच्यानी जे टाके वगैरे असतात ना तर ते तुम्हाला एकदम आरामात काढता येतात। तर मी माझे ज्यावेळेस मागच्या याच्यामध्ये पण मी ज्यावेळेस सुईवरती व्हिडिओ केलेला तर तुम्हाला मी याच्यामध्ये हे सजेशन केलं की बाबा रे तुम्हाला ह्या सुया नसतील तर तुम्ही ह्या वापरा म्हणून। आता हे का वापरायला सांगत होती की ज्यावेळेस मी तो सुईचा व्हिडिओ केलेला तर त्यावेळेस तर जेमतेम आरीचं म्हणजे निघालाच होतं, म्हणजे तो ट्रेंड निघालाच होता। तर त्याच्यामुळे मला पण एवढी आयडिया नव्हती की प्रोफेशनल सुया तुम्हाला मी कुठून सांगू। त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगितलेलं की बाबा रे जर तुम्हाला मिळत नसतील प्रोफेशनल सुई तर तुम्ही तुलिपची सुई घेऊन काम स्टार्ट करू शकता। म्हणजेच काय तर जर तुम्हाला खरंच अजून पण आता तर तुम्हाला सर्व ठिकाणी मिळून जातील। आणि जसं मी चेन स्टिचचा व्हिडिओ बनवलेला आहे त्याच्यामध्ये तर मी नंबर दिलेलाच आहे, तर तुम्ही ते जाऊन तिथे बघा, डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेला आहे चेन स्टिचच्या व्हिडिओमध्ये तो नंबर। म्हणजे तुम्हाला जे पण आरी मटेरियल मागवायचं असेल तर तुम्ही तिथे जाऊन त्या नंबरवरती कॉल करा आणि तुम्हाला प्रोफेशनल सुया मिळू शकतील। मला ज्यावेळेस मी सुरुवात केली तर त्यावेळेस माझ्याकडे पण जास्तीत जास्त तुलिपच्याच सुया होत्या, मला प्रोफेशनल सुई ही खूप नंतरून मिळाली। तर त्याच्यामुळे मी काय केलं की तुम्हाला तुलिपच्या सुईवरती भर दिलेला। पण आता माझा एवढा म्हणजे अनुभव आलेला आहे आणि मी आता एवढं काम केलेलं आहे तर त्याच्यामुळे मी तुम्हाला असं सांगेल, ह्या तुलिपच्या सुया आहेत ते तुम्ही कसं फक्त एक तुम्हाला कुठेच काय मिळत नाही म्हणून ते वापरू शकतील, पण तुम्हाला जर भविष्यामध्ये जर सगळ्यात चांगलं काम करायचं असेल तर तुम्हाला या सुया तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। आता तुलिपच्या सुईची माहिती जर सांगायची झाली तर सगळ्यात पहिली सुई बघा तुलिपची येते आरी कामासाठी, तर ही 13 नंबरची सुई आहे। आता तुम्हाला याच्यामध्ये नंबर दिसतोय नाही दिसतोय माहित नाही, कारण मला आता ते समजत नाहीये ते चमकतोय का काय होतोय, पण ही 13 नंबरची बघा तुलिपची सुई आहे। आता हे लाईट माझ्या जवळ असल्यामुळे मला असं वाटतं ते तुम्हाला चमकत पण असेल आणि नंबर दिसत असेल तर चांगलंच आहे। तर हे बघा ही, पण मी बोलते त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या, मी नंबर तुम्हाला एकदम व्यवस्थित सांगेन। तर ही 13 नंबरची सुई आहे आणि 0.55 mm असा या सुईचा नंबर आहे। या सुईच्या याच्याने तुम्ही काय करू शकता,
हे तुम्हाला मी फक्त एवढंच सांगेल की जर तुम्हाला खरंच अजून पण आरी वर्कचं सामान तुम्हाला नसेल तुमच्याकडे तरच तुम्ही ह्या सुया तुम्ही मागवा. जर तुम्हाला जर आरी वर्क सामान मागवायला तुमचं आहे तेवढं तुम्ही मागवू शकता, तर माझं सजेशन असेल की तुम्ही या सुया मागवा, जे आता आपण पुढे त्याची माहिती देणारच आहे. आणि जर नसेलच मिळत तर तुम्ही तुलिपची सुई पण घेऊ शकता. पण जर तुम्हाला तुलिपच्या सुईनच करायचं असेल तर तुम्हाला बघा 13.0.55 mm ही सुई आहे. ही तुम्ही जरीची आउटलाईन याच्याने करू शकता, सिल्क धाग्याचं डबल सिल्क धाग्याचं काम याच्याने करू शकता. कारण याच्यामध्ये तुम्हाला ना धागा वरती काढायला एकदम इझी मध्ये येतो, कारण हे स्टेनलेस स्टीलचे असल्यामुळे तुमच्या कपड्यामध्ये पण ती सुई एकदम आरामात जाते आणि ती कपड्याच्या बाहेर पण एकदम आरामात जाते, कारण याला फिनिशिंग करूनच केलेली असते. आणि ही खरं तर क्रोशेटची सुई असते, जसं आपण लोकरीचं काम करतो ना तर त्याच्यासाठी ही वापरली जाते. याच्यामध्ये बारीक धाग्याच्या लोकरीचं काम केलं जातं. पण आपल्याला ऑप्शन नाहीये, तर हे तुम्हाला आता सध्याला तुम्हाला आरीवर्क तर करायचं आहे आणि जर तुम्हाला आरीवर्क करण्यासाठी तुम्हाला प्रोफेशनल सुई नाही तर तुम्ही ही मागू शकता. त्याच्यासाठी तुम्ही 13 नंबरची 13.0.55 mm ची ही तुलिपची सुई मागू शकता. आता या सुईचं वैशिष्ट्य काय आहे बघा, तर ही सुई पूर्ण स्टेनलेस स्टीलची असते. ही तुलिप ब्रँडची आहे, जापान. आणि ही स्टेनलेस स्टीलची असल्यामुळे स्टेनलेस स्टीलची आहे. आणि ही कशी बघा, मध्ये याला चपटा भाग असतो, तुम्हाला हे पकडण्यासाठी इथे मध्ये तुम्हाला हे चपटा भाग असतो. तर याचं पण मी तुम्हाला पुढे दाखवेलच की याचं काय नेमकं तुम्ही याला तयार करायला पाहिजे आहे जर तुम्हाला याच्याने काम करायचं असेल तर. तर ही चपटी इथे असल्याच्या नंतर तुम्हाला इथे पकडायला हे मिळतं. फक्त याच्यामध्ये प्रॉब्लेम काय येतो, तुम्हाला याच्यामध्ये फिरवायला थोडंसं अवघड जातं, कारण चपटा भाग पटकन फिरत नाही. राऊंड भाग असेल तर तुम्हाला बघा फिरवायला पण एकदम आरामात येतं. तर ही आहे तुलिपची 13 नंबरची सुई, जे तुम्ही जरीचं काम, जे आउटलाईनची जरी असते ती आणि सिल्क धाग्याचं काम हे तुम्ही याच्यामध्ये आरामात करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. ही जर तुम्हाला मिळाली तर चांगलंच आहे. पण समजा तुम्हाला जर 13 नंबरची सुई नाही मिळाली तुमच्याकडे तर तुम्हाला ही आहे 14 नंबरची सुई, हे बघा. आणि ही आहे 0.5 mm 0.5 mm 14 आहे नंबर त्याचा. तर ही पण सुई आहे बघा. या सुईने पण तुम्ही काय करू शकता की जर तुमचं चेन स्टिच तर याच्यामध्ये पण तुम्ही बघा जरीचं म्हणजे जरीची आउटलाईन आणि सिल्क धाग्याचं डबल सिल्क धाग्याचं काम पण तुम्ही करू शकता. तर ही आहे बघा 14 नंबरची सुई. आता त्याच्यानंतरून बघा ही तुम्हाला आहे 23 नंबरची सुई. तिचा नंबर आहे 23.0.45 mm. तर हे बघा या पद्धतीने. आता तुलिपच्या सुया मी मगाशी तुम्हाला सांगायला विसरली, तुलिपच्या सुया येतात तर त्याला ही एक कॅप पण येते बघा. ही कॅप कशासाठी असते की तुमचा हा जो पुढचा भाग आहे त्याला खराब नको करायला म्हणून. तर ही कॅप असते, म्हणजे तुम्ही जर हे काम केलं तर त्याच्यानंतर ही कॅप करून जर ठेवली तुमची सुई तर बऱ्याच वर्ष तुमची सुई जशीच्या तशी राहणार, त्याच्या पुढे गंज वगैरे पकडणार नाही आणि ती खराब नाही होणार. तर हे अशाच पद्धतीच्या ह्या पण सुयांना कॅप येते. आता हे दोन्ही सुईची तुम्ही तर माहिती बघितलीच. आता ही 23 नंबरची सुई कशासाठी असते, तर 23 नंबरची सुई असते बघा की तुमचे मणी, जरदोशी, हे सिक्वेन्स वगैरे जे पण तुमचं बारीक काम असतं तर त्याच्यासाठी ह्या सुईचा वापर केला जातो. आणि त्याचा नंबर आहे 23.0.45 mm. तर ही नंबर आहे बघा. नंबर नोट डाऊन करा वाटलास, पण माझा नंबर जर दिसत नसेल तुम्हाला मोबाईलवरती तर मी बोलते त्याच्याकडे लक्ष द्या प्लीज. तर ह्या पद्धतीने बघा ह्या झाल्या तुलिपच्या सुया. आता ह्या जर तुम्हाला खरंच कुठेच काहीच मिळत नसेल, ह्या सुया मिळवायला तुम्हाला जर अवघड वाटत असेल किंवा पैशाचा काय प्रॉब्लेम असेल आणि तुमच्या आसपास जर सुया मिळतच असतील आणि तुम्हाला काम तर करायचंच आहे तर तुम्ही हे सुया घेऊ शकता. तुम्ही याच्याने पण काम तात्पुरतं चालू करू शकता. पण ह्या तिन्ही जर सुया मिळाल्या तर उत्तम असेल, कारण तुम्हाला 13 नंबरची जी सुई आहे ना तर ती जरीच्या आणि सिल्क धाग्याच्या कामासाठी खूपच चांगली असते. 14 नंबरची सुई ही तुम्हाला 13 नंबरची नसेल भेटली तर 14ची आहे, तर ते दोन्ही पण एकच प्रकारे काम करते. फक्त याच्यामध्ये फरक काय असतो, 14 नंबरच्या सुईचा हा जो पुढचा पॉइंट असतो ना तो थोडासा बारीक असतो आणि 13 नंबरचा हा जो पुढचा पॉइंट असतो तो थोडासा मोठा असतो. फरक एवढाच आहे, बाकी काम दोघांचं सेमच आहे. आणि ही 23 नंबरची जी आहे त्याच्याने तुम्ही मणी करू शकता. हे झालं आता तुमचं तुलिपच्या सुईची माहिती.
आता याच्यानंतरून तुम्हाला इथे खूप साऱ्या आता सुया दिसत असतील, तुम्हाला तर काही वेळेस असं वाटत असेल की हे तर सर्व सारख्याच आहेत, पण ह्या सारख्या नाही आहेत, याच्यामध्ये फरक आहे. तर तो फरक काय आहे बघा. तर आता बघा तुम्हाला इथे ह्या सुया दिसत असतील. आता तुम्हाला असं वाटत असेल की अरे बापरे, हे तर एकसारख्याच सर्व सुया आहेत, जसे ह्या बारीकवाल्या दिसतात तर बारीकवाल्या एकसारख्या आहेत, आणि जसे हे जाडवाल्या दिसतात तर जाडवाल्या पण एकसारख्या आहेत. पण तसं नाहीये, याच्यामध्ये प्रत्येक सुईचं वेगवेगळं काम आहे, वेगवेगळं महत्व आहे. तर याच्यामध्ये बघा सगळ्यात पहिली नंबरची जी सुई आहे, हे बघा ही, तर ही आहे एक तारची सुई, याला एक तार निडल बोलतात. आणि ह्या पूर्ण सुया म्हणजे ह्या ज्या आहेत पूर्ण सुया, ह्या पूर्ण आयरनच्या असतात. या बहुतेक करून व्यवस्थित जर ठेवल्या तर त्या लवकर गंजत नाहीत, पण उघड्यावर ठेवल्या तर त्या गंजणार, हे 100% आहे. कारण लोखंड आहे म्हणजे त्याला थोडासा तरी गंज लागणार, पण व्यवस्थित जर तुम्ही याला प्रिपेअर करून ठेवलं तर त्या गंजत नाहीत, तशाच्या तशा राहतात. तर त्याच्यामुळे याची काळजी फक्त घ्यावी लागते. तर सगळ्यात पहिली जी सुई आपण बघितली तर एक तार निडल आहे. मी पहिले नावं सांगून देते तुम्हाला सुयांची. त्याच्यानंतरून आहे 2 नंबरला ही आहे 2 तार आहे, 2 तार निडल बोलतात, 2 तार सुई बोला तुम्ही. त्याच्यानंतरून आली बघा 8 नंबरची ही बारीकवाली सुई. त्याच्यानंतरून आहे ही 7 नंबरची बारीकवाली सुई. इथे पण आहेत बघा हे 8 नंबरची उडनवाली सुई, आणि ही दुसरी उडनवाली सुई आहे 7 नंबरची. मग आता याच्यामध्ये सगळ्यात पहिलं तर आहे एक तार निडल. एक तार निडल म्हणजे काय असतं, तर एक तार निडल म्हणजे बघा तुमचा हा जो वरचा पॉइंट असतो ना, हा जो तुमचा पॉइंट असतो ना, हा थोडासा बारीक असतो, त्याच्या मागच्या बाजूला थोडंसं हे पतलासारखा मागे त्याच्या असतं. आणि ह्याच्यातनं तुम्ही फक्त एकच म्हणजे एक तारची जर सुई असेल तर तुम्ही एक तारची जरी असा जो प्रकार आहे तोच तुम्ही याच्यातनं काढा, की जेणेकरून तुम्हाला ते काम सोपं पडलं जाणार. कारण याच्यामधून 2 तार तुम्ही काढायला जाणार तर बराच वेळा असं होणार की तुमचा आता 2 तार आपण कधी वापरतो की ज्यावेळेस तुमचे सिल्क धागे 2 आहेत तेव्हा, पण तुम्ही एक तारमध्ये जर 2 तारीचं काम घेतलं तर तुमचं 100% एक तारमधनं एक धागा सुटणारच, कारण ही एक तारच निडल आहे आपली त्याच्यामुळे. तर काय करायचं, तर हे जर एक तार आहे तर तुम्ही याचं एक तारचं काम म्हणजे एका दोऱ्याचंच काम करायचं असतं, जेणेकरून तुमची याच्यामध्ये येणार गळ्याची आउटलाईन असेल किंवा एखाद्या तुमच्या डिझाईनची आउटलाईन असेल, म्हणजे आउटलाईनच्या प्रकारासाठी जर तुम्हाला वापरायचं असेल तर तुमची ही एक तारची निडल आहे, बरोबर. तर म्हणून याला एक तार बोललं जातं, कारण याच्यामध्ये धागा हा एकच बसला जातो. जरी तुम्हाला 2 धागे बसत असतील याच्यामध्ये तर तो काय होणार माहितीये का, काम 1-2 वेळा तुमचं चांगलं येऊ शकतं, तुम्ही 1-2 वेळा करू शकतात, पण तिसऱ्यांदा काय होणार, तुमचं एखादा धागा त्याच्यातून सटकून जाणार. मग बरेच तुम्ही कमेंट करताना की आमचा एक धागा येतो एक धागा येत नाही वरती, तर त्याला कारण हे असू शकतं, जर तुमची सुई प्रॉपर असेल तर तुमचा धागा येणार नाही, धागा सुटणार नाही खाली. जर तुमची सुई वेगळी असेल किंवा सुई तुम्ही एक तार घेताय, काम तुम्ही 2 तारचं करताय, तर 100% तुमचा धागा याच्यामधून सुटणार. आणि तुम्हाला आजचं वाटत असेल की व्हिडिओ थोडासा मोठा होतोय, पण जर तुम्हाला खरंच याचं माहिती पाहिजे असेल तर स्किप करू नका व्हिडिओ प्लीज. तुम्हाला याच्यात बरीचशी माहिती तुमच्या कामी येणारी आहे. ज्यांना कोणाला माहिती असेल तर त्यांनी नाही बघितला तरीही चालेल, पण ज्यांना खरंच याच्यातनं शिकायचं असेल काय तर व्हिडिओ परत रिपीट करून बघा. व्हिडिओची माहिती असणं कामाची माहिती जर तुम्हाला चांगली करून घ्यायची असेल तर व्हिडिओला शांततेने आणि बराच वेळा तुम्ही रिपीट करत बघितले तर तुमच्या माइंडमध्ये तो सेट राहणार. मी परत सांगते की मी मला जेवढा अनुभव आहे तो मी सगळा तुम्हाला सांगते. मी इथे काहीही लपवत नाहीये. माझे जे अगोदरचे व्हिडिओ तुम्ही बघितले असतील त्याच्यामध्ये पण मी तसंच सांगितलेलं आहे आणि मी आता पण सेम तुम्हाला तसंच सांगते. याच्यामध्ये मी एकही शब्द लपवत नाही, की मला असं वाटतं की जेणेकरून तुम्हा सर्वांना हे समजावं आणि घरी बसून तुम्ही या कामाची सुरुवात करावी. तुम्हाला अडचण काय आली असेल तर कमेंट तुम्ही कराच. कमेंटला जरी आम्ही तुम्हाला तिथे उत्तर नसेल देत पण आम्ही प्रत्येकाची कमेंट वाचतोय. कारण काय झालंय, लग्नाचा सीझन चालू झाल्यामुळे मला माझी कामं पण खूप सारी आलेली आहेत, त्याच्यामुळे व्हिडिओ पण एक दिवसाआड पडायला लागलेला आहे. पण व्हिडिओ येणार, तुम्ही प्लीज राहा तसेच आपल्या चॅनलवरती. व्हिडिओ तुम्हाला येतच राहणार, फक्त दिवस एक मागे पुढे होतोय कारण मला ते थोडंसं टाइम मॅनेज करायला अवघड पडतंय म्हणून. तर आता आपण आपल्या व्हिडिओकडे येऊया. तर हे बघा, हे एक तारीचं महत्व तुम्हाला तर कळालंच असेल. याच्यामध्ये पण तुम्हाला काय अडचण असेल तर तुम्ही नक्की कमेंट करा. आपण त्याच्यावरती पण परत एक सेपरेट व्हिडिओ करणारच आहे.
तर बघा, हे जर तुम्हाला समजलं नसेल तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये कळवा, कारण जर मला असं वाटलं की तुम्हाला याच्यात अजून काही गोष्टीची अडचण येते तर आपण त्याच्यावरती पण व्हिडिओ बनवू. तुम्ही कमेंट करा तुमच्या प्रश्नांची. तर हे झालं तुम्हाला एक तारची माहिती. आता दोन तार म्हणजे काय असतं बघा. तर दोन तार म्हणजे काय असतं, तर याचं हे जे पुढचं नाक असतं ना, तर तिथे थोडासा जाडपणा असतो. आणि हा जो एक तारची जी सुई असते ना, तर इथे थोडासा पातळसारखं तुम्हाला दिसत असेल बघा, इथे आहे. तर याच्यामुळे फक्त याच्यात एकच धागा अटकतो. आणि इथे तुम्हाला दिसत असेल की इथे ना थोडंसं जाडसारखं असतं आणि इथला खड्डा जो असतो ना तो थोडासा मोठा असतो, किंचित भरसा असतो, फार मोठा असं नाहीये पण किंचित भर, की ज्याच्यामध्ये तुमचे दोन्हीही धागे अटकून राहावे याच्यासाठी ही असतं. आणि याचा पुढचा भाग हा बराचसा जाडच असतो. म्हणून सांगते, आता तुम्ही जर ही जाडवाली सुई घेतली आणि त्याच्यानंतर तुम्ही एक तारचं जर काम करायला घेतलं तर याच्याने फरक काय पडतो माहिती आहे का. जर तुम्ही ही जर सुई खाली घातणार आणि वरती काढणार तर तुमचा तर फक्त याच्यातनं एकच धागा येतोय, बरोबर. पण तो एकच धागा आल्याच्या नंतरून काय होतो, ह्या सुई जी जाडी असल्यामुळे तिथे तुमचा खड्डा हा मोठा दिसतो आणि तुमचं फक्त एक तारीचं काम असल्याच्या नंतरून ती फिनिशिंग चांगली येत नाही. म्हणून ज्यावेळेस दोन तारीचं काम असतं तर त्यावेळेस तुम्ही ह्याच सुईला यूज करा, आणि जर एक तारीचं काम असेल तर ह्या सुईला यूज करा. याला कसं प्रिपेअर करायचं हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तर दाखवणारच आहेत. आणि कोणत्या सुई तुम्हाला कामी येणारे आहेत आणि कोणत्या सुईच तुम्ही वापरायच्या आहेत ते मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे काम करून, की बघा याच्यामध्ये काय फरक आहे ते. तर हे झाले आपल्या दोन सुयांची माहिती. त्याच्यानंतरून आले बघा, हे आता दोन सुया आहेत. ह्या पण लोखंडीच आहेत, बरोबर. पण याच्यामध्ये एक आहे 7 नंबरची, एक आहे 8 नंबरची. 7 नंबरची म्हणजे काय, याच्यामध्ये फरक दिसत असेल तुम्हाला बघा. मी एकसारख्या सुया ठेवल्याच्या नंतरून तुम्हाला काय फरक दिसतो याच्यामध्ये, हे बघा. तर तुम्हाला समजते ना की ज्यावेळेस आपण एक सारख्याच सुया ठेवलेल्या आहेत तर एक सुई आपली थोडीशी मोठी आहे, एक सुई आपली थोडीशी म्हणजे बारीक आहे, हाईटला बारीक आहे, बस, बरोबर. तर याच्यामध्ये तुम्ही जर 7 नंबरची जर सुईचा जर वापर करायचा म्हटला तर तुम्हाला ही थोडीशी कडक येते. हा जो त्याच्या मागचा हा जो त्याच्या पुढचा जो भाग असतो ना तर तो थोडासा कडक येतो. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस ही हातात पकडणार ना तर तुम्हाला हे जाणून जाणार की बाबा रे हा ही थोडीशी आपल्याला काम करताना ही थोडी कडक आहे. म्हणजे याच्याने तुम्ही जरदोशीचं वगैरे काम आरामात करू शकणार. जरदोशी आहे, सिक्वेन्स आहे, बरोबर. तर याच्याने तुम्हाला काम करायला एकदम इझी पडणार. आणि नंतरून आपण येतोय 8 नंबर सुईवरती. तर ही बघा, ही तुम्हाला याच्यामध्ये ही साईज पण तुम्हाला थोडीशी छोटी दिसेल. पण ही 8 नंबरची सुई मी आत्ताच्या म्हणजे मी जर यूज करत असेल ना तर ती मी शुगर बीट्स वगैरे आपले असतात, कट बीट्स, शुगर बीट्स याच्यासाठी, तर त्याच्यासाठी मी ही यूज करते. तर याच्यामध्ये काय फरक पडतो, तर 8 नंबरची जी सुई आहे त्याच्यामध्ये तुम्ही शुगर बीट जर हे घेतील तर बरेचपैकी तुम्हाला इथे शुगर बीट्स आतमध्ये जातात. जे कोणी या सुईनं जर काम करत असेल ना तर मला काय सांगायचं ते त्यांना समजूनच येईल. आणि जरी तुम्हाला नाही समजलं तर पुढे तुम्हाला याचं डिटेल पण येणारच आहे की कसा यूज करायचा. कारण ज्यावेळेस मी मटेरियल तुम्हाला कसं यूज करायचं किंवा कसं याच्यामध्ये पकडायचं घ्यायचं ह्याचा व्हिडिओ देईल तर तुम्हाला त्याच्यामध्ये ते समजूनच जाईल, बरोबर. तर आता ही 7 नंबरच्या सुईचा काय फॉल्ट असतो बघा. आपले शुगर बीट्स असतात ना तर ते ब्रँडेड शुगर बीट्स असतात तर ते थोडेसे ना त्याचे होल ना थोडेसे बारीक सारखे येतात. आता काही कसे बघा, हलक्यामधली जर क्वालिटी तुम्ही घेतली तर तुमचे शुगर बीट्स काय होतात, थोडे त्याचे होल थोडे ना बऱ्यापैकी होल मोठेच असतात. त्याच्यामुळे तुम्ही कुठलीही सुई त्याच्यामध्ये घालून जर मनी घेतील सुईमध्ये तर सर्वच्या सर्व मनी तुमच्या सुईमध्ये येतात. पण जे ब्रँडेडवाले मनी असतात ना तर तुम्ही ही 7 नंबरची जर सुई घेतील ना तर त्याच्यामध्ये बघा तुम्हाला ते काही मनी जातील, काही मनी जात नाहीत. हे जर कोणी यूज करत असेल तर त्याला ते माहितीच असेल की काही मनी मध्येच अटकून राहतात, वरती जात नाहीत. तर त्याच्यासाठी बघा तुम्हाला ही जी 8 नंबरची सुई आहे ना तर ही एकदम इझी पडते. आणि तुमचे ब्रँडेडवाले जे मनी असतात तर हे समजलंच असेल तुम्हाला. जर नाही समजलं असेल तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा की बाबा रे आम्हाला ह्या गोष्टीचं समजलं नाही, तर आपण त्याच्यावरती परत अजून तुम्हाला समजावून सांगेल. तर समजलं तुम्हाला. 7 नंबरची सुई जर असेल तर ती तुम्ही जरदोशीचं काम, सिक्वेन्सचं काम, एक टायमाला कटबीट्स पण जाऊ शकतात. कारण कटबीट्सची पण जे होल असतात ते बऱ्यापैकी असतात, किंवा पाईप मनी असतील किंवा अजून दुसरे कुठचे जाडेवाले मनी असतील तर तुम्हाला ते याच्याने 7 नंबरच्या सुईने लावता येतात. 8 नंबरची सुई ही आपले जे ब्रँडेड शुगर बीट्स वगैरे असतात तर त्याच्यामध्ये तुम्ही याचा यूज करू शकता. तर हे झाले आपले बारीकवाल्या सुईची पण माहिती. आता याच्यामध्ये तुम्हाला हे पण फरक दिसतोय ना की ही एक लाईन आपली मोठी आहे, एक सुई आपली मोठी आहे, एक सुई आपली छोटी आहे.
तर हा फरक असतो. म्हणजे 7 नंबर आहे ती थोडी मोठी असते, 8 नंबर आहे ती थोडीशी लहान असते. आता त्याच्यानंतरून आले आपण आता उडन निडलकडे. तर ही पण बघा लाकडी, याच्या मागे जे असतं ते लाकूड लावलेलं असतं आणि हे सगळ्यात हलकं म्हणण्यापेक्षा ब्रँडेडला हलकं नाही, हे जे पुढचं त्याचे जे हे जे दिलेले असतात ना पॉईंट सुई म्हणा, तर हे इतके लवचिक असतात ना, तर तुम्ही काम करायला घेतलं ना तर ते तुम्हाला एखाद वेळेस पटकन जमणार पण नाही, एवढं ते लवचिक असतं. कारण सुरुवात आपली नवीन असते, तुम्ही काम करायला जाताना तुमच्या कपड्याचा धागा दुनियाभरचा अटकतो, तो तुम्ही त्या सुईलाच म्हणजे तुम्हाला ते कपडाच हाताळता येत नाही, तर तुम्ही एवढ्या नाजूकवाल्या सुई लगेच तर हाताळू नाही शकणार. जसं तुमची प्रॅक्टिस होणार तर 100% तुम्हाला हे पण हाताळता येणार. पण माझं सजेशन जर तुम्हाला असेल तर, जर तुम्हाला खरंच नवीनच तुम्ही शिकताय तर तुम्ही याच सुयांचा 2 वापर करा. जसं तुमच्या हाताला सवय पडेल, तुमच्या हात एकदम प्रॉपर फिनिशिंगमध्ये यायला लागले, तुम्हाला एकदम इझीमध्ये चेन स्टिच वगैरे करता आली, मटेरियल टाकून करता आली, त्याच्यानंतरून तुम्ही हे यूज करा. पण माहिती देणं माझं काम आहे की जेणेकरून तुम्हाला ते समजून यावं की आपल्याला कोणत्या कोणत्या सुया आपल्या जवळ असाव्या म्हणून. जसं मागे मी तुम्हाला सांगितलं 7 नंबरच्या सुईचं काम म्हणजे हे जे लोखंडी सुई आहे त्याचं, आणि जसं उडन निडल आहे किंवा उडनची सुई आहे त्याचं काम एकच असतं. कारण हे पण बघा, ह्याची जी ही साईज असते ना, तर तुम्हाला याच्यामध्ये मटेरियल जास्त पकडून ठेवायला येतं. याच्यामध्ये पण तुम्ही जरदोशी वगैरे एकदम आरामात करू शकता. पण मी परत सांगेल की जर तुमचं हाताला स्पीड असेल, हाताचं काम तुमचं चांगलं असेल तरच तुम्ही ह्या सुईला वापरतील. नाहीतर काय होतं माहिती आहे का, आपण असे दाबतात बघा, अशा दाबल्या तर त्याच्यामुळे सध्याला तरी तुम्ही ही उडन निडलचा वापर कमीच करा. जेवढं करता येईल तेवढं आयरन निडलचा वापर करा, जेणेकरून तुमच्या हाताला ते जरी तुम्ही प्रेशर जरी दिलं तरी हे लोखंड असल्यामुळे हे पिचकत नाहीये आणि पटकन तुटणार पण नाही, बरोबर. तर हे बघा, हे झालं आपलं उडन निडलचं ह्या 7 नंबरचं काम. जसं आयरन निडलचं 7 नंबरचं काम आहे, जरदोशी, सिक्वेन्स, कट बीड्स, हे तसंच सेम उडन निडलचं पण आहे. आता उडन निडलमध्ये ही आहे 8 नंबरची सुई. साईजला बघा सेम असतात, की जी 7 नंबरची सुई असते ती थोडीशी लांबीला मोठी असते पुढूनचा भाग, आणि 8 नंबरची सुई असते ती बघा लांबीला थोडीशी छोटी असते पुढूनचा भाग, बरोबर. तर या पद्धतीने ह्या सुया ओळखल्या जातात. आता ह्या सुईचं पण काम सेम आहे. शुगर बीट्स तुमचे असतील ना ब्रँडेड, तर ते तुम्ही याच्यामध्ये घालून घेऊन काम करू शकतात. कारण हे याचा जो हा पॉइंट असतो ना पुढचा, हा थोडा पतला असतो. तर समजलं असेल तुम्हाला बघा. या पद्धतीने हे आपलं 7 नंबर उडन निडलचं काम आणि 8 नंबर उडन निडलचं काम कसं करायचं ते तर तुम्हाला पुढे येईलच, पण त्याचं काम काय आहे ते तर तुम्हाला मी सांगितलं. आता तुम्हाला अजून एक सांगते की जी माझ्याकडे आता सध्याला नाही मिळत आहे, की उडन निडलमध्ये तुम्हाला अजून एक 9 नंबरची पण सुई भेटते. ती अजून पतली असते, की जेणेकरून तुमचे बारीक शुगर बीट जरी असेल ना तर त्या सुईमध्ये जाणारच जाणार. पण ती ऑलरेडी मीच कधी यूज नाही केली, पण ती सुई असते. मी स्वतः यूज नाही केली, पण मला भविष्यात जर लागली तर ती मी सुई मागवणार आहे. कारण मला आतापर्यंतच्या याच्यामध्ये मला कधी अशी अडचण नाही आली की मी 8 नंबरच्या सुईमध्ये मला शुगर बीट्स वगैरे घेऊन काम करता येतं. त्याच्यामुळे मी 9 नंबरची सुई कधी मागवलेलीच नाही मिळत. तर या पद्धतीने बघा तुम्हाला मी सुयांची माहिती दिलेली आहे. तर याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवेल की कोणती सुई तुमच्या कामासाठी एकदम उपयोगी आहे आणि कोणती सुई तुम्ही तात्पुरत्या कामासाठी यूज करायची आहे ते. तर कसा वाटला बघा हा सुयांचा व्हिडिओ, कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि मी परत सांगते, प्लीज तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही व्हिडिओ बघता बघता एक लाईक मारायला काय हरकत नाही ना, नुसतं लाईकच्या याच्यावरती बटनवरच दाबायचंय ना. तर प्लीज तुम्हाला खरंच व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करत जावा, कारण लाईक खूप कमी येतात ते. म्हणजे मला समजत नाही की तुम्हाला व्हिडिओ आवडतोय का नाही आवडत, किंवा तुम्हाला तो समजतोय का नाही समजत आहे. तर प्लीज लाईक करा आणि जेवढं होईल तेवढं शेअर पण करा तुमच्या फॅमिलीमध्ये. तर कसा वाटला बघा आजचा व्हिडिओ, कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याची परत अजून डिटेलच देणार आहे की कसं मटेरियल घ्यायचं, कसं तिला व्यवस्थित तयार करायची आणि कसं काम करायचं, कोणती स्पीड देते, कोणती कमी स्पीड देते, हे सर्व असणार आहे. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.